स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त संवेदना परिवार संस्था नागपूर यांच्या वतीने एका भव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून प्रसिद्ध प्रखर हिंदुत्ववादी वक्ते आणि माजी संघ प्रचारक श्री सुनीलजी देवधर उपस्थित होते। त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या धगधगत्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या अफाट कार्यावर प्रकाश टाकत नागपूरकरांना मंत्रमुग्ध केले। हे व्याख्यान अखंड भारत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची विचारसृष्टी या मुख्य संकल्पनेवर आधारित होते। हा कार्यक्रम रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात पार पडला। याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि प्रमुख उपस्थिती म्हणून सौ शिवानी दाणी उपस्थित होत्या। श्री सुनीलजी देवधर यांनी आपल्या ओघवत्या आणि धारदार शैलीत सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचे विविध पैलू उलगडून दाखवले। अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सावरकरांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन देवधर यांनी आपल्या व्याख्यानात केले। हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता। सावरकरांच्या विचारांची शिदोरी घेण्यासाठी नागपूरकर नागरिकांनी सायंटिफिक सभागृहात प्रचंड गर्दी केली होती। देवधर यांच्या विचार प्रवर्तक व्याख्यानाने उपस्थितांमध्ये देशभक्तीचे एक नवे चैतन्य निर्माण केले। कार्यक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद लाभला। सावरकर ज्यावेळेला शाळेत होते त्यावेळेला निबंध स्पर्धेत असा निबंध लिहिला की त्या शिक्षकांनी सांगितलं, अरे हे तू लिहिलेला असूच शकत नाहीस, तू कुठनं तरी कॉपी करून आणलेला आहेस, कारण तुझ्या वयाचा मुलगा असा निबंध लिहू शकत नाही। सावरकर तेजस्वीपणे उत्तर देतात की भारतातला भगवद्गीतेचा पहिला भारतीय भाषेमध्ये संस्कृत इतर भारतीय भाषेतला अनुवाद 700 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी केलेला आहे। त्यावेळेला त्यांचं वय 14 वर्ष होतं। म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या वयापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी तुमची अट आहे का? त्यावेळेला खजील झालेला तो शिक्षक त्यांना बक्षीस देतो। 10वीला नाशिकमध्ये येतात आणि वक्तृत्व स्पर्धेत पहिले येतात। त्यांना विचारलं जातं काय बक्षीस द्यायचं? सावरकर लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपेंचे फॅन असतात। त्यांचे अग्रलेख वाचून त्यांच्यात ती राष्ट्रभक्ती जी आधीच असते, लहानपणी पाहिलेलं असतं। दरोडेखोरांनी दरोडा घातला घरावरती, त्या दरोडेखोरांनी निदान आधी काहीतरी अभ्यास तरी करायचा ना, कोणाच्या तरी घरावरती दरोडा टाकायचं, रिसर्च तरी करायचं। एका चित्पावन ब्राह्मणाच्या घरावरती दरोडा टाकला, तुम्हाला काय मिळणार आहे? तो शिक्षक आहे का, भिक्षुकी करतोय का, काय करतोय? त्याच्या घरामध्ये पुस्तकं मिळाली, पण त्याच्याबरोबर दामोदरपंत सावरकरांनी तलवार बाहेर काढली आणि त्यांच्या मागे लागले। पोलीस स्टेशन मध्ये खबर द्यायला जात नाही बसले। सावरकरांनी बघितलं आपल्या वडिलांना तलवार काढून दरोडेखोरांच्या मागे धावताना। सावरकरांनी शिवरामपंत परांजपेंच्या काळ वर्तमानपत्राचे अग्रलेख वाचून त्यांच्या अंगामध्ये क्रांतीचं ती ज्वाला वारंवार पेटत राहायची। कॉलेज शिकण्यासाठी म्हणून अशा त्यावेळेला नाशिकमध्ये असताना सावरकर शिवाजीची आरती लिहितात, तानाजीवर पोवाडा लिहितात, बाजीप्रभू देशपांड्यांवर पोवाडा लिहितात आणि अशी साहित्य निर्मिती काव्य तेव्हाच चालू करतात ते। आणि पुण्यामध्ये शिकायला येतात फर्ग्युसन कॉलेजमध्ये। वंगभंगच्या विरोधात देशभरात देशभक्तीचं वातावरण, इंग्रजांच्या विरोधी वातावरण निर्माण होतं आणि एक टूम निघते की सगळ्यांनी विदेशी कपड्याची होळी करायची, कारण इंग्रजांकडनं ते कपडे येतात, त्याच्यावर त्यांचा पैसा अवलंबून आहे। तर पुण्यामध्ये मोठी विदेशी कपड्यांची होळी करतात। तिथे शिवरामपंत परांजपे आणखी लोकमान्य टिळक दोघं उपस्थित असतात। दोघांची भाषणं होतात। त्यांची भाषणं झाल्यानंतर सावरकरांचं जबरदस्त भाषण होतं। वक्ता दश सहस्रेषु नाही, वक्ता दशलक्षेषु ज्याला म्हणतात असे सावरकर। लोकमान्य टिळक हळूच प्रेमानी एक कॉमेंट पास करतात, म्हणतात बरं झालं विनायक तू 20 वर्ष नंतर जन्माला आलास, तू माझ्या बरोबर जन्माला आला असतास तर माझी भाषण कोणी ऐकली नसती, माझ्याकडे युवक आले नसते। हे सर्टिफिकेट आहे टिळकांनी दिले। नंतर सावरकर मॅझिनीचं चरित्र लिहितात, जोसेफ मॅझिनी, त्यांचं दैवत, इटालीचा क्रांतिकारक। आणि त्या मराठी अनुवादाला, मॅझिनीच्या चरित्राच्या मराठी अनुवादाला जे प्रस्तावना लिहितात, ती प्रस्तावना त्या अनुवादित पुस्तकापेक्षा जास्त खतरनाक आणि प्रेरणादायी असते। सावरकरांची प्रस्तावना त्यावेळेला एवढं
काहीच नव्हतं ना साधन. लोक पाठांतर करायचे, पुस्तक मिळायचं नाही, पुस्तक घ्यायला पैसे नसायचे. मॅझिनीच्या आत्मचरित्राच्या मराठी पुस्तकाची सावरकरांची प्रस्तावना हजारो युवकांनी तोंडपाठ केली होती. कारण दुसऱ्याला सांगायचं पुस्तक वगैरे नाही, म्हणून दाखवली. त्याच्यातनं तो प्रेरणा घ्यायचा, तो पाठ करायचा. शत्रूशी लढायचं असेल तर शत्रूला आधी समजलं पाहिजे. शत्रू कसा विचार करतो ते कळलं पाहिजे. शत्रूची शस्त्र कुठली आहे ती कळलं पाहिजे. शत्रूची नीती कळली पाहिजे. शत्रूची कार्यपद्धती कळली पाहिजे. शत्रू काय खातो, काय पितो, कसा वाढतो, कशातनं त्याच्यामध्ये हे सगळं निर्माण होतं. एवढासा देश 50 देशांना कसा जिंकू शकतो आणि त्याच्याशी लढायचंय. म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला त्याच्या वरचढ ठरायचं असेल तर आधी चढायचं कुठपर्यंत ते तर कळलं पाहिजे. आणि म्हणून इंग्रजांमध्ये राहून त्यांचा अभ्यास करणं आणि तिथे गेलेल्या लोकांमध्ये जाऊन आपलं संघटन वाढवणं. तिथे जगभरामध्ये त्या 50 देशांना ज्यांनी गुलाम बनवलेलं आहे त्या देशातले युवक जे शिकायला तिकडे आलेले आहेत त्यांच्यामध्ये नेटवर्क निर्माण करून इंटरनॅशनल लेवलवरती एक ऑर्गनायझेशन निर्माण करायची आहे इंग्रजांशी लढण्यासाठी. इतके सगळे मनसुबे घेऊन हा बसलेला आहे मुंबईमध्ये आणि त्याला जायला पैसे नाहीत. येशू वहिनी त्याची सख्खी वहिनी आपल्या सोन्याचे तोडे ही विकते आणि त्याच्या अमेरिकेला आपल्या लंडनला जाण्यासाठी पैसा जमा करते. शिफारिश पत्र घेण्यासाठी ज्यावेळेला लोकमान्य टिळकांकडे जातात त्यावेळेला टिळक शिफारिश पत्र देतात. लग्न करायचा विषय होतो, नाही करणार लग्न, कारण मी क्रांतिकारक, कधी गोळी लागेल कधी जेलमध्ये जाईल. तर मग वडील म्हणतात अरे तुझ्या क्रांतीचा वसा पुढे चालू ठेवणारा कोणीतरी पुढे पाहिजे ना, तुझी पुढची पिढी पाहिजे. चिपळूणकरांना भेटतात, पहिल्यांदा बायकोला सांगतात, कोणाला बायकोला, की तुला माझ्याकडनं सुख मिळणार नाही, तुला काहीही मी गॅरंटी देऊ शकत नाही मी किती दिवस तुझ्या बरोबर राहील, कधी कुठल्या गोळीमुळे मी मरीन. ती पण महिला तशी, होय मला माहिती आहे पण मी तुझ्याशीच लग्न करीन. सावरकरांनी त्याला 10 गुरूंचा इतिहास सांगितलाय. सावरकरांच्या प्रचंड साहित्यामध्ये शिखांचा इतिहास एक देदीप्यमान पुस्तक आहे सावरकरांचं. त्यांनी त्याच्यामध्ये त्या पगडीबद्दलचं श्रद्धा प्रेम जे होतं तो डिमोरलाइज झालेला होता, त्याचं मॉरल जागृत करण्याचं काम केलं. आणि शेवटी त्याला सांगितलं जर तुला पगडी घातल्यामुळे हे चिडवतात आणि म्हणून तुला एकाकीपण आणि फ्रस्ट्रेशन जर येत असेल, त्यांनी सगळ्या हिंदूंना एकत्र बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं आजपासून लंडन येईपर्यंत आपण सगळ्यांनी पगडी लावायची हरनामसाठी. आणि सगळ्या हिंदू युवकांनी पगडी लावली त्या हरनामसाठी, त्याचा हौसला वाढवण्यासाठी. हरनामजी लिहून ठेवलेलं. ज्या वेळेला अपमान होताना बघितलं, सावरकरांनी 16 तास 18 तास ब्रिटिशांच्या लायब्ररीमध्ये बसून त्यांचे गॅजेट काढून 1857चा प्रचंड संशोधन करून 1857चं स्वातंत्र्य संग्राम हे पुस्तक लिहायला घेतलं. एका मुलाला हेरगिरी करण्यासाठी ज्या वेळेला पाठवलं होतं त्यांनी त्यातले काही कागद पळवले आणि पोहोचवले कर्झन वायलीकडे. कर्झन वायलींनी ब्रिटिश सरकारला पोहोचवले. ब्रिटिश हादरले, म्हणाले हा बघा नॅरेटिव्हचा खेळ चालतो ना सगळा, हा नॅरेटिव्हचा खेळ होता की 1857 हे स्वातंत्र्य संग्राम नाहीये, ते शिपायांचं बंड आहे. हा इंग्रजांचा नॅरेटिव्ह होता आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना तो नॅरेटिव्ह तोडायचा होता आणि 1857चं सत्य भारताला कळवायचं होतं, म्हणून ते पुस्तक लिहित होते. आणि इट वॉज थ्रेट टू ब्रिटिशर्स. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तू हेरगिरी कर, अजून कागद घेऊन ये. पण सावरकर त्याच्यापेक्षा सवाशेर होते, त्यांनी त्याची हेरगिरी पकडली. बाकी मित्र मारायला निघाले तर सावरकर म्हणतात आता तू एक काम कर, मी चुकीची पानं लिहून जात देतो, ती त्यांना पोचवत राहा, म्हणजे त्यांना असं वाटेल की हा अजून लिहितो आणि याच्या लिहिण्यात आता काही फार दम दिसत नाहीये. पण त्यांची हेरगिरी तू आमच्याकडे येऊन कर, आमच्यासाठी त्यांच्याकडे हेरगिरी कर. त्यावेळेला तो मानतो, ऐकतो आणि त्यांच्यावर सोडलेलं अस्त्र सावरकर उलट त्याच्यावर पाठवतात. पुस्तक पूर्ण होतं, पुस्तकाचं हस्तलिखित भारतात येतं. हस्तलिखित प्रकाशित करायला कोणी तयार नाही, कारण ते प्रकाशित केलं तर गेलं जेलमध्ये जायचं, काय करतील इंग्रज काही सांगता येत नाही. हस्तलिखित भारतातनं परत येतं इंग्लंडमध्ये, प्रकाशित नाही करत कोणी. VVS अय्यर त्यांच्या मित्राच्या बरोबर बसून त्याचा इंग्लिश अनुवाद सावरकर करतात
आणि जगातल्या सगळ्या क्रांतिकारक आणि मित्रांमध्ये त्यांची जी मैत्री आहे त्याचा उपयोग करून ते हस्तलिखित इंग्लिश अनुवादित डेन्मार्क मध्ये पब्लिश करतात. डेन्मार्क मध्ये इंग्लिश मध्ये पब्लिश केल्यानंतर ते भारतामध्ये येतं आणि भारतामध्ये ते रिप्रिंट केलं जातं. त्याचं रिप्रिंट करणारा पहिला व्यक्ती बलिदानी वीर शहीद भगतसिंग आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshhospital.com.